म्हातारं घर. गावातून जरा दूर शेतात एक जुनं मोडकळीस आलेलं घर होतं. कोणीतरी म्हणे तिथे पूर्वी एक दुष्ट म्हातारी बाई राहायची. ती जादूटोणा करायची आणि लोकांना त्रास द्यायची. तिच्या मृत्यूनंतर ते घर तसंच पडून राहिलं. दिवसा उजेडातही त्या घराकडे बघायला लोकांची हिंमत नसायची. रात्रीची तर गोष्टच सोडा. एकदा 3 मित्र रमेश, सुरेश आणि महेश शहरातून गावाला आले होते. गप्पा मारता मारता रात्रीचे 12 वाजले. रमेश म्हणाला, "अरे यार, ऐकलंय त्या जुन्या घराबद्दल? म्हणतात तिथे भूत आहे." सुरेश हसला, "भूत बिस्त काही नसतं. उगाच भीती घालतात लोक." महेश मात्र थोडा घाबरला होता, पण मित्रांसमोर तो काही बोलला नाही. रमेशने पैज लावली, "चला तर मग, जाऊन येऊ एकदा त्या घरापर्यंत. बघूया काय आहे तिथे." सुरेश लगेच तयार झाला, पण महेशच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. तरीही तो नाईलाजाने त्यांच्यासोबत निघाला. अंधार दाटला होता. चंद्र ढगानाड लपला होता आणि वाऱ्याची एक थंड झुळूक शेतातून वाहत होती. तिघेही हळूहळू त्या घराच्या दिशेने चालले. जसजसे ते जवळ जात होते तसतसा महेशचा थरकाप वाढत होता. घराजवळ पोहोचल्यावर भयाण शांतता पसरली होती. घराची तुटलेली दारं वाऱ्याने किरकिर करत होती. खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या आणि आत काळोख दिसत होता. रमेशने टॉर्च काढला आणि घराच्या दिशेने प्रकाश टाकला. धूळ आणि जळमटं सर्वत्र पसरली होती. अचानक आतून कसला तरी आवाज आला. सुरेश थोडा घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं. काय होतं ते? दुसऱ्या क्षणी पुन्हा तोच आवाज आला, थोडा मोठा आणि जास्त भेसूर. महेशच्या तोंडातून किंकाळी फुटली आणि तो मागे वळला. रमेश आणि सुरेशही घाबरले आणि त्यांनीही धाव घेतली. धावत असताना त्यांना मागून कुणीतरी हळू आवाजात हाक मारल्याचा भास झाला. "थांबा, थांबा." त्या तिघांनीही मागे वळून पाहिलं नाही. ते जीव घेऊन धावत राहिले आणि गावात पोचल्यावरच त्यांनी श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी रात्रीच्या घटनेबद्दल सांगितलं, पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र त्या दिवसापासून त्या तिघांनीही कधी रात्रीच्या वेळी त्या घराच्या आसपास फिरण्याची हिंमत केली नाही. त्यांना कायम तो भेसूर आवाज आणि थांबा म्हणणाऱ्या अस्पष्ट हाक आठवत राहिली. कदाचित ती दुष्ट म्हातारी अजूनही त्या घरातच फिरत असेल. कोणाला ठाऊक.